मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉपॅक लायसन कसे काढावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. मला या ठिकाणी बरेच कॉमेंट्स आलेले आहेत, की शॉपॅक लायसन काढण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असून, अडचणी असून अ, त्याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवण्यात यावा, अशा प्रकारे या ठिकाणी बरेच कॉमेंट्स आलेले आहेत. कारण की यापूर्वी बरेच आपल्या सरकार या पोर्टलवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्नमेंट जॉब अपडेट, त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे व्हिडिओ म्हणजे शॉपॅक लायसन, त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे अधिवास, नॉन क्रिमिनल डोमिसियल हे इत्यादी डॉक्युमेंट्स आपण घरी बसल्या काढू शकतो. याचे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेले आहेत. जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम शॉपॅक लायसन कसे काढावे हे या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला सर्वप्रथम आपले सरकार या पोर्टलला यायचं आहे. या साईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे आपले सरकार .gov.in, महाराष्ट्र.in अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यावर तुम्ही या साईटवर येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या साईटवर आल्यावर या ठिकाणी एक पाहत आहे की न्यू युजर रजिस्ट्रेशन अशा प्रकारे एक ऑप्शन आहे. जर का तुम्ही अगोदर या साईटवर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन बनवून घ्यायचं असते. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तुझ्यासमोर 2 ऑप्शन तयार होतील. एक आहे निळ्या अक्षरामध्ये आणि दुसरं आहे हिरव्या अक्षरामध्ये. तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शन 1 या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पेज या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जिल्हा असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये बिलॉंग करता, किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यासंबंधित डॉक्युमेंट्स काढायचे आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मी या ठिकाणी एक जिल्हा सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP पाठवायचा आहे. मित्रांनो, OTP पाठवण्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP सेंड OTP ऑप्शनला क्लिक करून OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी OTP व्हेरीफाय करण्याअगोदर तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की एक युजर नेम तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. कारण की युजर नेम तुम्हाला बनवल्यावर खालची माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे, आणि खालची माहिती भरेपर्यंत हा OTP एक्सपायर होतो. त्या कारणास तुम्हाला ही पहिले OTP पाठवायच्या पहिले तुम्हाला युजर नेम क्रिएट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी एक युजर नेम बनवितो. सो मित्रांनो, या ठिकाणी एक युजर नेम बनवल्यावर आणि या ठिकाणी खाली ऑप्शन आहे की क्लिक युजर नेम अवेलेबल, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी पॉपअप यायला हवा, यू कॅन यूज धिस युजर नेम. म्हणजे हे युजर नेम कोणीच वापरलेलं नाही आहे, तुम्ही हे युजर नेम वापरू शकता. या केसमध्ये अशा कंडिशनमध्ये, कारण की बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण युजर नेम बनवतो, ते युजर नेम कोणतरी बनवलेले आहे ऑलरेडी युजर नेम. अशा प्रकारे जर का मेसेज येत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी युजर नेम चेंज करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक युजर नेम बनायचा आहे. जनरली आपला आधार कार्ड जर तुम्ही यूज केलं युजर नेम म्हणून, तर ते सक्सेसफुल होणार आहे. नाहीतर मग तुम्हाला जे आकडे ध्यानात ठेवायचे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे युजर नेम अवेलेबल झाल्यावर तुम्हाला ही माहिती भरून घ्यायची आहे. ही माहिती भरेपर्यंत आपण जो OTP टाकला, तो OTP एक्सपायर होतो. म्हणून मी तुम्हाला सर्वप्रथम ही माहिती आणि युजर नेम बनवायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी एक पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड, त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव तुम्हाला टाकायचं आहे. इकडे ती ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येणार आहे. जर का ती मराठीमध्ये चुकीचं येत असेल, तर त्या ठिकाणी करेक्शनसुद्धा करता येणार नाही. काही नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर इकडे एज ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला आय ॲक्सेप्ट, आय ॲग्री क्लिक करून रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन केल्यावर मी अगोदरच पहिले रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जर का रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल, तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. तर आता आपण लॉग इन करूया. लॉग इन करण्यासाठी पुन्हा तुम्हाला होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी तुमचा युजर नेम जे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून तुमचा जो जिल्हा असेल, तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी जो महत्त्वाचं म्हणजे, जर का तुमचा मोबाईल नंबर वगैरे ऑलरेडी रजिस्टर्ड दाखवत असेल, तर या ठिकाणी दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही अगोदर या साईटवर
रजिस्ट्रेशन केलेलं आहे. परंतु तुम्हाला जर का आठवत नसेल, तर तुम्हाला सर्वप्रथम फॉरगेट युजर नेम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तुमच्या सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक युजर नेम येणार आहे. त्यानंतर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करायचा आहे. अशा प्रकारे जर का तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड दाखवत असेल, तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण युजर नेम आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करूया. सो मित्रांनो, या ठिकाणी मी लॉग इन झालेलो असून आता आपल्या पोर्टलमध्ये आपण लॉग इन झालेलो आहे. या ठिकाणी पाहता की मी बरेच या ठिकाणी पहिले डॉक्युमेंट्स काढलेले आहेत. कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, अधिवास, या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स मी काढून ठेवले आहेत. सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. जर का चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉपॅक लायसन कसे काढावे 2026ची प्रोसेस आहे. शॉपॅक लायसन कसे काढावे हे या ठिकाणी पाहत असून, शॉपॅक लायसन काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनला सर्च करायचं आहे. लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन झालेलं आहे लेबर डिपार्टमेंटचं. आता तुम्हाला सर्वप्रथम शॉपॅक लायसन काढण्यासाठी, नवीन शॉपॅक लायसन काढण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन आहे शॉप अँड इस्टॅब्लिशन ॲप्लिकेशन. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. शॉप अँड इस्टॅब्लिशन ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे नवीन 4 ऑप्शन निर्माण झाले आहेत. तर या ठिकाणी आपण तुम्हाला पहिल्या ऑप्शनला फॉर्म भरण्यासाठी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहिजे की ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर आणि तुमच्यासमोर 2 ऑप्शन तयार होतील. म्हणजे तुम्ही शॉपॅक लायसन किती व्यक्तीचं काढत आहे तर. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे वैयक्तिकसाठी, तर आपण या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. 0 ते 9 वर्कर्स या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही जर का दुसरं ऑप्शन निवडला तर तुम्हाला जास्तीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करावे लागतील. तर या ठिकाणी तुम्हाला शॉपॅक लायसन काढण्यासाठी पहिल्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे 0 ते 9 वर्कर्स या ऑप्शनला. तर त्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपला फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपले जे डिव्हिजन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी डिव्हिजनमध्ये क्लिक केल्यावर या ठिकाणी 4-5 डिव्हिजन येतील. फॉर एक्झाम्पल कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. तुमचा जो डिव्हिजन असेल तो डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी या ठिकाणी नागपूर सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी नागपूर जिल्हा डिव्हिजन सिलेक्ट केला. तुम्हाला जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी मी एकच जिल्हा निवडतो. त्यानंतर तुमचं जे जिल्ह्यातले जे ऑफिस येते ते ऑफिस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमचं ऑफिस कोण्या अंडरमध्ये येते. तर मी या ठिकाणी हे एक ऑप्शन हे ऑफिशियल निवडणार आहे. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला नेम अँड इस्टॅब्लिशन म्हणजे आस्थापनाचे नाव. आस्थापनाचे नाव म्हणजे तुमच्या दुकानाचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं की जे तुम्ही दुकानाचं नाव टाकसाल तेच नाव तुम्हाला उद्योग आधारमध्ये सुद्धा टाकावं लागेल. कारण की तुम्हाला कुठलंही गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल लोन वगैरे घ्यायचं काम पडले बँकमध्ये, तर ते दोन्ही नाव सेम सारखे असले पाहिजेत. कारण की जर का नावात डिफरन्स असेल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट रिजेक्ट करतील. म्हणून तुम्हाला या ठिकाणी इस्टॅब्लिशन नेम म्हणजे दुकानाचे नाव पद्धतशीरपणे टाकायचे आहे. अशा प्रकारे दुकानाचं नाव या ठिकाणी टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रिव्हियस डिटेल ऑफ इस्टॅब्लिशन म्हणजे यापूर्वीची माहिती. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला. तुम्हाला सगळ्यात खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनला. या ठिकाणी क्लिक केल्यावर तर आता तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आस्थापनाचा पत्ता. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं दुकान असेल ते दुकान या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर का तुमचं दुकान गावात असेल तर गावाचा पत्ता, शहरात असेल तर शहराचा पत्ता. या ठिकाणी पत्ता तुम्हाला टाकायचा आहे तुमचं दुकान ज्याही ठिकाणी असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुमचा दुकानाचा पत्ता टाकल्यावर खालच्या कॉलममध्ये टाकायचं आहे तुमचे डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ बिझनेस. तुम्ही बिझनेस कधी सुरू केला. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर या ठिकाणी तारखेचा कॉलम निर्माण होणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2017 पासूनचे फक्त वर्ष दिलेले आहे. तुम्हाला जेही वर्ष टाकायचं तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर का कुठलंही वर्ष निवडलं
तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कारण की आपल्या बिझनेसशी संबंधित काहीही याचं घेणदेण नसते आणि ते तारीखसुद्धा आपल्या सर्टिफिकेटवर येत नसते. तुम्ही कुठलीही तारीख निवडली तरी नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर मी या ठिकाणी तुम्हाला 24ची तारीख निवडतो. अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम तारीख निवडून घ्यायची आहे तुमचा बिझनेस कधी सुरू झाला तर. त्यानंतर तुम्हाला खाली अजून स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे मालकाचे नेचर ऑफ बिझनेस, म्हणजे तुमचा बिझनेस कुठल्या प्रकारे आहे तर ते तुमचा या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं दुकान सलूनचं असेल, तुम्ही सलून टाईप करू शकता किंवा जर का किराणा दुकान असेल तर तुम्ही किराणा शॉप वगैरे टाकू शकता. अशा प्रकारे तुमचं नेचर ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाचे स्वरूप काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही इकडे इंग्लिशमध्ये टाकलं की ते मराठीमध्ये इकडे आपोआप येणार आहे आणि मराठीमध्ये जर का ते चुकलं असेल तुम्ही करेक्शनसुद्धा करू शकता. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचा धंदा किंवा सेक्टर प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट हे ऑप्शन निवडायचं आहे. आता या ठिकाणी समोरचा तुमचा कॉलम आहे मनुष्यबळ किंवा मॅनपॉवर वर्कर डिटेल. तर जर का तुम्ही दुकानामध्ये अ, कामाला माणसं असतील तर तुम्हाला या ठिकाणी मेल, फिमेल जितके जितके या ठिकाणी तुम्हाला आकडे टाकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल एक जर का माणूस असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून 1 असा आकडा टाईप करायचा आहे. त्याचप्रमाणे माणसंसुद्धा असतील, बाया असेल तर बायासुद्धा टाकायचं आहे. परंतु या ठिकाणी एक ध्यानात ठेवा, जर का तुम्ही इकडे माणसाची संख्या टाकली तर तुम्हाला खाली त्यांचं नावसुद्धा टाकायचं आहे. तर मी नावसुद्धा तुम्हाला टाकावं लागेल आणि ते नावसुद्धा सर्टिफिकेटवर येणार आहे. तर मी या केसमध्ये काहीही नाव टाकणार नाही. त्यासाठी सर्व कॉलममध्ये तुम्हाला 00 हे ऑप्शन टाकायचं आहे. 00 ऑप्शन टाकल्याशिवाय तुमचा फॉर्म या ठिकाणी पुढे जाणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला 00 ऑप्शन सर्वच कॉलममध्ये टाकून द्यायचे आहे. परंतु जर का तुम्हाला वर्कर्स वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण तुम्हाला तिथे नंबर टाकायचा आहे, किती वर्कर आहेत 1, 2, 3 इत्यादी. आणि जर का तुम्ही नंबर 1, 2, 3 टाकले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचे नावसुद्धा तुम्हाला टाकावे लागेल. समोर कॉलम आहे. त्यांचे नावसुद्धा सर्टिफिकेट येणार आहे हे ध्यानात ठेवायचं. अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुम्ही वर्कर तुम्हाला टाकायचं नसेल तर असे 00 तुम्हाला टाकणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतरचा कॉलम आहे मालकाचे पूर्ण नाव, म्हणजे ज्याही नावाने तुम्हाला सर्टिफिकेट काढायचं आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं नसून मालकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मालक म्हणजे ओनर, ज्यांच्या नावाने हे सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मालकाचे नाव या ठिकाणी मालकाचे नाव टाकल्यावर आता या ठिकाणी मालकाचा पत्ता, म्हणजे मालक राहतो कुठं तो या ठिकाणी पत्ता डिटेल टाकायचा आहे. वदर जे आपण टाकलं ते दुकानाचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर दुकानाचा पत्ता टाकलेला आहे. आता आपण या ठिकाणी खाली जे टाकत आहे हे मालकाचे नाव टाकत आहे आणि या ठिकाणी मालकाचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे आणि जे स्टार आहेत ते भरणे मॅन्डेटरी आहे. अशा प्रकारे ही सर्व माहिती भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. आस्थापनाचे नाव व निवासी पत्ता या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही करायचं नाही, कारण की ते स्टार नाही आहेत, ते मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर खालचं आहे, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट इस्टॅब्लिशन. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली 2 नंबरचा ऑप्शन आहे शॉप, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर का तुम्ही आस्थापना जर का निवडलं, खानावळ जर का निवडली तर संबंधित डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागतील. तुमच्याकडे जर का तुम्ही डॉक्युमेंट असेल आणि तुम्ही जर का या कॅटेगरीमध्ये मोडत असाल, तुम्ही ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता. परंतु आजच्या कॅटेगरीमध्ये आपण फक्त हे शॉप ॲक्ट लायसन असून मी हे शॉप हे ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर इकडे शॉप कुठल्या प्रकारचा आहे ते प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल खेळणी शॉप, ग्लास शॉप, भंडार, गादी भंडार, ब्युटी पार्लर असे या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत. जे जे तुमचं शॉप ज्या प्रकारामध्ये मोडते ते प्रकार तुम्हाला या ठिकाणी शोधून ते सिलेक्ट करायचं आहे. आणि जर का प्रकार दिसत नसेल तर एकदम खाली अदरचं ऑप्शन आहे. अदर हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. जर का तुमचं शॉपचं या ठिकाणी नाव दिसत नसेल किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही हे अदर हे ऑप्शन निवडायचं आहे आणि तुमचं शॉप कोणत्या प्रकारे आहे ते प्रकार तुम्हाला या ठिकाणी जो असेल तो प्रकार तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली अजून स्क्रॉल डाऊन करायचं आहे. समोरचा ऑप्शन आहे
कॅटेगरी म्हणजे तुमची कॅटेगरी ओनरशिप, सेल्फ ओनरशिप आहे, पार्टनरशिप आहे, प्रायव्हेट आहे, जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर का तुम्ही पार्टनरशिपमध्ये निवडलं तर पार्टनरशिपची माहिती तुम्हाला खाली भरावी लागेल. परंतु माझ्या केसमध्ये हे सेल्फ ओनरशिप असून वैयक्तिक माहिती असल्यावर मी सेल्फ हे पहिलं ऑप्शन निवडणार आहे. आता या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहत आहे, जर का तुम्ही मनुष्यबळ संख्या टाकली असेल तर या ठिकाणी ते नाव तुम्हाला टाकायचं आहे या कॉलममध्ये. आणि जर का तुम्ही मनुष्यबळांची संख्या टाकली नसेल तर या कॉलममध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशी डॅश टाकून द्यायची आहे. सॉरी, या ठिकाणी तुम्हाला 0 टाकायचं आहे. कारण की 0 टाकल्याशिवाय या ठिकाणी ते नाव घेणार नाही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी 0 टाकायचं आहे. किती तुमच्या दुकानामध्ये किती माणसं आहेत, असेल तर टाकायचे, नसेल तर सोडून द्यायचे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु एक एक ध्यानात ठेवायचं, जर का तुम्ही आकडा टाकला, 1 माणूस आहे, 2 माणूस आहेत, तर त्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल, दुसरं काही नाही. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करून शो डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण केअरफुली ही माहिती भरून घ्यायची आहे. जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी ही संपूर्ण माहिती भरली असून आता मी सांगितल्याप्रमाणे आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करूया आणि शो डिटेल या ऑप्शनला क्लिक करूया. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ओके ऑप्शनला क्लिक करूया. अशा प्रकारे युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुलीचा मेसेज तुमच्यासमोर येणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवायचा आहे, या नंबरचा, किंवा नोट डाऊन करायचा आहे. या ठिकाणी अशा प्रकारे कॉपीसुद्धा करू शकता. त्यानंतर ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला समोरली प्रोसेस करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सिलेक्ट करायचं आहे, डिपार्टमेंटमध्ये शॉप हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पहिलं ऑप्शन पाहत आहे की रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो आपण ID पेस्ट कॉपी केला तो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करून सर्च ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सर्च ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी जे आपण आता डिटेल भरले, जे लायसन काढलं ते आपल्यासमोर शो होतील. या ठिकाणी तुम्हाला समोरली प्रोसेस करण्यासाठी अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अपलोड डॉक्युमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर याच ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे. परंतु सध्याच नाही, ते डॉक्युमेंट अपलोड केल्यावर, पेमेंट केल्यावर तुम्हाला या ठिकाणी ते ऑप्शन दिसणार आहे आणि तो फॉर्मसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी आपण क्लिक करूया डॉक्युमेंट अपलोडिंगसाठी. डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये तुम्हाला सर्वप्रथम कॅन्डिडेटचा फोटो, त्यानंतर सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कुठलंही तुमचं या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल ऑप्शनला क्लिक करून आधार कार्ड तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, या ठिकाणी तुमचे जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी दुकानाचा फोटो असेल आपला, तो दुकानाचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर अदरमध्ये तुम्ही पॅन कार्ड वगैरे टाकू शकता. तर तुम्हाला डिक्लेरेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा होम पेजवर इकडे तुम्ही पाहताय की ऑप्शनला शॉप अँड इस्टॅब्लिशनचं ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डिक्लेरेशन तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. या ठिकाणी पाहताय की सेल्फ डिक्लेरेशनचं एक ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते डिक्लेरेशन वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. डिक्लेरेशन एकदम सोपी आहे, त्यामध्ये काही भरायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला वाचून त्याच्यावर खाली सिग्नेचर मारून ते फक्त अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे डिक्लेरेशन राहणार आहे. या ठिकाणी तुमची सही आणि नाव टाकून ते डिक्लेरेशन अपलोड करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यावर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला त्या अपलोड डॉक्युमेंटच्या ठिकाणी सर्टिफिकेटचं ऑप्शन येणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे डाउनलोड करण्यासाठी.
सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण संपूर्ण माहिती पाहिली अशी महत्त्वाचे मुद्दे. जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की सर्व तुमची पेमेंटची प्रोसेस पूर्ण कंप्लीट झाल्यावर या ठिकाणी डाउनलोड द फॉर्म, त्यानंतर डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे डाउनलोड इंटिमेशन रिसिप्टला. आणि तेच आपलं या ठिकाणी सर्टिफिकेट किंवा शॉपॅक लायसन राहणार आहे. परंतु जर का तुम्हाला संपूर्ण फॉर्म वगैरे हवा असेल तर तुम्हाला डाउनलोड फॉर्म या ऑप्शनला क्लिक करून तुमचा संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे. आणि सर्टिफिकेट जर हवं असेल तर तुम्हाला खाली 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट दिसणार आहे. तुम्ही जे कार्ड असेल ते हातावर या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट मिळून जाईल. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण फॉर्म भरला असून जर का फॉर्ममध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.